आज आपण करूया तुरी पावट्याची सुकी भाजी। तुरी पावटे रात्री भिजत टाकूया। सकाळी उठल्यावर कुकरमध्ये टाकून 3 शिट्ट्या घ्यायचे। कढईमध्ये 2 पळ्या तेल टाकूया व चवीनुसार जिरं मोहरी टाकूया। भाजीला अजून चव येण्यासाठी कढीपत्ता टाकूया। एक मोठा कांदा घेऊन बारीक चिरून तेलामध्ये टाकायचा। हे छान मिक्स करून घ्यायचंय। कांदा ब्राऊन झाला की त्याच्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो टाक। हे छान मिक्स करून घेऊया। जर तुम्हाला तिखट हवं असेल तर त्याच्यामध्ये मिरची टाकू शकता। ते छान मिक्स करून घ्यायचंय। 1 चम्मच तिखट आणि जर तुम्हाला भाजी अजून तिखट हवी असेल तर अजून 1 चम्मच टाकू शकता। 1 चम्मच हळद, घरी बनवलेला गरम मसाला 1 चम्मच। हे सगळं मिश्रण एकत्र करून घ्यायचंय। ते छान मिक्स झाले की त्याच्यामध्ये तुरी पावटे टाकायचे। तुरी पावटे छान हलवून घ्यायचे। ते छान मिक्स झालंय। छान मिक्स झाल्यावर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं। त्याच्यामध्ये आपण 15 मिनिटं ढाकून ठेवायचे। चला तर आपली तुरी पावटा रेसिपी तयार आहे सुकी।